काय आवाहन करतात तुम्ही? रावेरमध्ये आज रात्री सायंकाळी शोभायात्रा दरम्यान काही समूहकंटक मुलांनी दगडफेक सुरू केलं होतं. ASP SGP ठाणेदार साहेब ते सगळं इमिडिएट स्पॉटवरच होतं आणि त्यांनी इमिडिएट कंट्रोल केलं. त्यामुळे अगदी 1-2 मिनिटात ते पूर्ण कंट्रोल केलेलं आहे. आणि जेवढं शोभायात्रात जे भक्त समावेश होतो ते सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना आपलं मोहल्ल्यात परत पाठवलेलं आहे. आणि जे समूहकंटक लोकांना त्यांना जागेवरच ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं आहे ठाणेदार साहेबांना आणि SDPO मॅडमला. हे त्वरित हे कारवाई केल्यामुळे इतर भागात कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया नव्हतं आणि किंवा पसरलं नाही. या दरम्यान काही ठिकाणी अशा अफवा पसरत आहेत, इथं मोठ्या प्रमाणात दगडफेक झालं किंवा पोलिसांच्या लाठीचार्ज झालं, इतर कारवाई झाला म्हणून. तसं बिलकुल काही नव्हतं. अगदी थोडी वेळ जे दगड सुरू झालं इमिडिएट पोलिसांनी रिस्पॉन्ड केलं आणि मिस्क्रियंट्सला ताब्यात घेतल्यामुळे बिलकुल सिच्युएशन कंट्रोल झालं आणि जे शोभायात्रात सहभाग होतं ते सर्वांना सुखरूप आपलं मोहल्ल्यात पाठवलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. मुख्यालयातून खूप जास्त फोर्स इथं आता जमा करून घेतलेला आहे आणि इथं रावेर शहरात कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी पोलीस विभाग आणि महसूल विभाग घेणार आहे. सो आता तहसीलदार साहेब आणि SDM पण इथं इमिडिएट पोहोचत आहे. त्यामुळे पूर्ण प्रशासन पोलीस विभाग रावेर शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेबद्दल काळजी घेत आहोत आणि पूर्ण फिक्स पॉईंट आणि पॅट्रोलिंग चालू आहे. हो, आता ते ऑलरेडी ताब्यात घेतलेलं आहे. गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्याच्या प्रतिक्रिया आता शहरात जरा शांतता स्थापित करून फिक्स पॉईंट्स वगैरे लावल्यानंतर ते डॉक्युमेंटेशन कारवाई सुरू होणार आहे. ऑलरेडी जे ताब्यात घेतलेलं आहे त्यामधून कोण एक्झॅक्ट सहभाग होतो ते खात्री करून जे हे कृत्य केलेलं आहे फक्त त्यांना आम्ही अटक करणार आहे. अशा पण नाही आहे जे लोक तिथं होतो सर्वांना आम्ही अटक करून कारवाई करणार, ते पण नाही आहे. अगदी खात्री करून जे लोकांनी हे गुन्हे केलं, हे कृत्य केलं तेवढंच लोकांना आम्ही अटक करणार आहे. पण ज्यांना अटक करणार आहे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे. तेवढं मी आपल्याला कन्फर्म सांगतो. किती संशयितांना ताब्यात घेतलं? आता एक 12 ते 15 लोक ताब्यात आहेत. त्यामधून खात्री करून जेवढा आहे तेवढंच आम्ही अटक करणार. जास्ती नाव मिळालं तर जास्ती लोकांना उचलणार आहे. सर, उद्याचा जो आहे कार्यक्रम देशभर आणि रावेरमध्ये, त्या कार्यक्रमाबद्दलच्या कसं असेल नियोजन? आता जे नियोजक आहेत त्यांना पण विश्वास घेतलेला आहे आणि इतर समाजाच्या लोक जे आहेत त्यांना पण विश्वासात घेतलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही हे आम्हाला खात्री आहे. तरी अशा जे समूहकंटक लोक जे आहेत त्यांच्यावर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करून रावेर शहराच्या आणि जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात शांतता स्थापित करण्यामध्ये जळगाव पोलीस आणि प्रशासन कामात आहे. उद्या बंदोबस्त कसा? जळगाव जिल्ह्याच्या पूर्ण पोलीस फोर्स यात कामात आहे. या व्यतिरिक्त जे इतर ब्रांचमध्ये आहे, से फॉर एक्झाम्पल अर्ज शाखा असो, महिला सुरक्षा असो, इतर ब्रांचच्या सर्व लोकांना आता हे लॉ अँड ऑर्डर कामासाठी वापरण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक 650 होमगार्ड्स पण मिळाला आहे, ते पण पूर्णपणे या कामात लागलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.